KNN सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी श्रद्धा पवार। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। 3 महिन्यात एकही बैठक नाही, बुडाचा कारभार, आचारसंहिता व अधिवेशनाचा अडथळा, फेब्रुवारीत थेट अर्थसंकल्पीय बैठक घेण्याचा निर्णय। आमदार अनिल बेनके यांनी उत्तर मतक्षेत्रातील काही भागांमध्ये केले बोरवेलचे लोकार्पण। तेंगिनकेर गल्ली, कोनवाळ गल्ली, बापट गल्ली, काळी अमराई आदी भागांचा समावेश। आमदार निधीतून जवळपास 50 बोरवेलचे केले लोकार्पण। माजी मुख्यमंत्री येडियुराप्पांचे युग संपले आहे, कर्नाटकाला आहे दुसऱ्या नेतृत्वाची गरज। विजयपूरचे आमदार बसवनगौड पाटील यत्नाळ यांनी मांडले विचार। आता पाहूया सविस्तर बातम्या। आचारसंहिता व अधिवेशनाच्या अडथळ्यांमुळे गेल्या 3 महिन्यांपासून बुडाची एकही बैठक झालेली नसल्याने बुडा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। गेल्या 3 महिन्यांपासून बेळगाव नगर विकास प्राधिकरणाची बैठकच झालेली नाही। बुडाचे नूतन अध्यक्ष संजय बेळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली 25 ऑक्टोबरला झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत 2021-22 चा अर्थसंकल्प मंजूर झाला। त्यानंतर एकही बैठक झालेली नाही। 10 जानेवारीला निश्चित झालेली बैठक शहराचे लोकप्रतिनिधी नसल्याने रद्द करण्यात आली। फेब्रुवारीत थेट अर्थसंकल्पीय बैठक घेण्याचे नियोजन बुडाने केले आहे। अर्थसंकल्पीय बैठकीत 2022-23 चा अर्थसंकल्प मंजूर केला जाईल। तत्कालीन बुडा प्रशासक एन जयराम यांनी दरमहा बुडाची बैठक घेण्याचे निश्चित केले होते, पण त्याची अंमलबजावणी एकदाही झालेली नाही। 2021 मध्ये तत्कालीन बुडा अध्यक्ष घुळप्पा होसमणी व शहराच्या दोन्ही आमदारांमधील संघर्षामुळे 3 वेळा अर्थसंकल्पीय बैठक रद्द झाली। जिल्हाधिकारी, बुडाचे अधिकारी बैठकीला उपस्थित राहिले, पण शहराचे आमदार व बुडा सदस्य गैरहजर राहिल्याने गणतीपूर्व अभावी 2 वेळा बैठक रद्द झाली। अखेर होसमनी यांना अध्यक्षपदावरून हटवून 21 ऑक्टोबरला संजय बेळगावकर यांची बुडा अध्यक्षपदी निवड झाली। त्यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर 4 दिवसांनी बेळगावकर यांनी अर्थसंकल्पीय बैठक घेतली। त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या महिन्यात बुडाची बैठक झालेलीच नाही। 9 नोव्हेंबर पासून विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बुडा प्रशासनाला बैठक घेता आली नाही। 14 डिसेंबरला विधान परिषद निवडणूक संपली, पण त्याआधीच 13 डिसेंबर पासून बेळगावात विधिमंडळ अधिवेशन सुरू झाले। त्यामुळे ही बैठक घेणे बुडाला शक्य झाले नाही। त्यानंतर लगेचच किंवा जानेवारीत बैठक घेणे शक्य होते, पण तसे झालेले नाही। अर्थसंकल्पीय बैठक कणबर्गी निवासी योजनेच्या निधीला मंजुरी देण्यात आली, पण योजनेचे काम अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही। जमीन मालकांनी 2 वेळा बुडा आयुक्तांची बैठक घेऊन अल्टिमेटम दिल्यामुळे बुडाला बैठक घेऊन त्याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव। आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते बेळगावमधील विविध भागामध्ये बोरवेलचे लोकार्पण करण्यात आले आहे। शहरामध्ये पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत, हे लक्षात घेत उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी नागरिकांसाठी म्हणून बोरवेलचे लोकार्पण केले आहे। शहरातील आमदार अनिल बेनके यांनी उत्तर मतक्षेत्रातील तेंगिनकर गल्ली, कोनवाळ गल्ली, बापट गल्ली, कोळी गल्ली, संगमेश्वर नगर, शाहूनगर, अन्नपूर्णवाडी, वैभवनगर येथे बोरवेलचे लोकार्पण केले आहे। यावेळी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते बोरवेलचे पूजन करण्यात आले आहे। यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। उत्तर क्षेत्रामध्ये पाण्याच्या समस्या होऊ नये म्हणून गेल्या वर्षी आणि आजपर्यंत जवळजवळ 50पेक्षा जास्त बोरवेलवर टँक आम्ही बसवण्यात आले आहे। आणि आज रोजी तेंगिनकर गल्ली, कोनवाळ गल्ली, बापट गल्ली, संगमेश्वर नगर आणि शाहूनगर, काळी अमराई अशा 5 ते 6 ठिकाणी पूजा करून आज हा लोकार्पण कार्यक्रम केलेला आहे। मला वाटतं येत्या काळामध्ये आम्ही अजून 10 ते 15 अजून पूजा करायची रेडी आहेत, बोर मारून टँक बसवून। एकूणच लोकांना
पाण्याची समस्या होऊ नये, लोकांनीही त्याचा सदुपयोग करून घ्यावा ही कळकळीची विनंती. यावेळी अनेक मान्यवरगण उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. मंगळवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी घोषित करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर शेतकरी दयानंद पाटील यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताना एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. देशातील दुर्बलांना परवडणारी घरे देण्यासाठी या वर्षीच्या बजेटमध्ये 48,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2023 पर्यंत देशामध्ये 80 लाख नवीन घरे बांधणार असल्याचेही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. इंटरनेट सुविधा अधिक कार्यक्षम आणि वेगवान करण्यासाठी आता लवकरच भारतातही 5G सुविधेचा लाभ घेता येणार आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांनाही अधिक प्रोत्साहन दिले जाईल ही मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली आहे. या सर्व घोषित केलेल्या अर्थसंकल्पाबद्दल शेतकरी दयानंद पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ನಾನೇನನ್ನೋದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಏನು ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂದರೆ, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ರೈತ ಮುಖಂಡರು ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಕೆಲವರು ಅತ್ಯಂತ ಪ್ರಮುಖ ರೈತಾಪಿ ವರ್ಗಗಳಿದ್ದಾರೆ. ಆ ರೈತರ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ಉಳಿದಂಥವ್ರು ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ಗಳು ಕರ್ಕೊಂಡು ಬಜೆಟ್ ಮಂಡನೆ ಮಾಡಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಆ ಥರ ಆಗ್ತಂದ್ರೆ ಇವರಿಗೆಲ್ಲ ಅನುಭವ ಇರ್ತದೆ. ಈಗ ರೈತರಿಗೆ ನೀರೆಲ್ಲಿ ಕೂಡಿಸ್ಬೇಕು, ನೀರು ಯಾವ ಥರ ಕೂಡಿಸ್ಬೇಕು, ಆ ನೀರಿನಿಂದ ರೈತರಿಗೆ ಯಾವ ಥರ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ ಆಯಾ ರಾಜ್ಯದ ಪ್ರಮುಖರಿಗೆ ಗೊತ್ತಿರ್ತದೆ. ಅವ್ರು ಕರ್ಕೊಂಡು ಕಿಶನ್ ನೀವು ಒಂದು ಸಭೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮುಂದೆ ನೀವು ಬಜೆಟ್ ಮಂಡನೆ ಮಾಡ್ಬೋದಲ್ಲ. ಸರ್, ನದಿ ಜೋಡಣೆ ಬಗ್ಗೆ ತಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ? ನದಿ ಜೋಡಣೆ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಅತ್ಯಂತ ಸಂತೋಷ ಇದೆ. ಆಗಿನ ಕಾಲದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಅಟಲ್ಜಿ ಅವರು ಹೇಳಿದರು, ತಕ್ಷಣ ನದಿ ಜೋಡಣೆ ಮಾಡೋಣ, ಮಾಡುತ್ತಾ ಇಡೀ ಭಾರತ ದೇಶದ ಜನರಿಗೆ ಭಾಳ ಖುಷಿ ಆಯಿತು. ಅದಕ್ಕೊಬ್ಬ ಒಳ್ಳೆ ವ್ಯಕ್ತಿನೂ ನೇಮ ಮಾಡಿದರು, ಸುರೇಶ್ ಪ್ರಭು ಅಂತ ಹಾನೆಸ್ಟ್ ಮನುಷ್ಯ. ಅಂತ ಹಾನೆಸ್ಟ್ ಮಂತ್ಯಾಗ ನದಿ ಜೋಡಣೆದು ಇದನ್ನು ಚೇರ್ಮನ್ ಮಾಡಿದ್ರು ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟ. ಸರ್, ಈಗ ನದಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳನ್ನು ಹಂಚಿಕೊಂಡಿರುವಂಥ ನದಿಗಳ ಜಲ ಸಂಪನ್ಮೂಲಗಳನ್ನು ನಾವು ಹಂಚ್ಕೋತೇವೆ. ಈಗಾಗಲೇ ಅವ್ರ ರಾಜ್ಯಗಳ ಹಿತಾಸಕ್ತಿಯನ್ನು ಕಾಯ್ದುಕೊಂಡೇ ನದಿ ಜೋಡಣೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗುವುದು, ಒಪ್ಪಂದಗಳ ಮೇರೆಗೆ ನದಿ ಜೋಡಣೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗುವುದು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಶರಾಬರಿತಾರೆ. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಇದಂತಂದ್ರೆ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಜಲಕಂಟಕ ಇದೆ. ಈ ಕಂಟಕದಿಂದ ಮತ್ತಷ್ಟು ರೈತರ ಇದನ್ನ ಆಗ್ಬೋದಾ, ತ್ರಾಸರ ಆಗ್ಬೋದಾ? ಸರ್, ತಾವು ಹೇಳಿದಾಗೆ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರಾಜ್ಯ ಇರ್ಬೋದು, ಭಾರತ ದೇಶ ಮುಂದುವರಿಸಬೇಕಾದ್ರೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಕುಂದುಕೊರತೆ ಬಂದರು, ನದಿ ಜೋಡಣೆಯಲ್ಲಿ ಕುಂದುಕೊರತೆ ಬಂದರೂ ಕೂಡ ನಾವೆಲ್ಲರೂ ಜಂಟಿಯಾಗಿತ್ತು ಒಮ್ಮತದಿಂದ ನದಿ ಜೋಡಣೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು. ಏನಾದರೂ ಮಾಡಿ ದಿಕ್ಕತ್ತು ತಂದು ನನ್ನ ರಾಜ್ಯದಿಂದ ಇದಕ್ಕೆ ಬೇಡ, ಇಲ್ಲಿದ ಆ ಕಡೆ ಬೇಡ ಅಂತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ನನಗೆ ಸರಿಯಲ್ಲ. ಈ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನನಗೆ ಅತ್ಯಂತ ನೋವು. ಸುಮಾರು 2-3 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಇಲ್ಲೇ ನೋಡಿ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಕನ್ನಡ ಪ್ರಭ ಮತ್ತು ಮರಾಠ ಪ್ರಭ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದನ್ನು ಬೇಡ ಅಂತಕ್ಕಂಥ ನಾನು ಮನಸ್ಸು ಹೇಳ್ತಿದ್ದೆ. ನಾನೊಬ್ಬ ರೈತ ಮುಖಂಡ. ನನಗೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಬೇರೆ ಇಲ್ಲ, ಕರ್ನಾಟಕ ಬೇರೆ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶನೇ. ಮರಾಠರು ಬೇರೆ ಇಲ್ಲ ಮತ್ತು ಕನ್ನಡದವ್ರು ಬೇರೆ ಇಲ್ಲ, ಇವರೇ ನಾವು ಮನುಷ್ಯರಿದ್ದೀವಿ. ಇದನ್ನು ಭಾಷಾ ಸಲಹೆಗೆ ನಾವು ಜಗಳ ಮಾಡೋದು ಸರಿಯಲ್ಲ. ಇವತ್ತಿಗೂ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಇರ್ಬೋದು, ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ ಇರ್ಬೋದು, ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ, ಇವರೆಲ್ಲ ನಮ್ಮ ದೇಶದ ಸ್ವತಂತ್ರಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವರಿಗೆಲ್ಲ ದೇವತಾ ರೂಪದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಈ ಜಗಳ ಮಾಡೋದು ಸರಿಯಲ್ಲ. ನಾನೇನು मंगळवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबद्दल संमिश्र प्रतिसाद मिळत आहेत. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. कुडल संगम पंचमसाली पीठाला मंत्री मुरुगेश निराणी यांनी केलेले दान त्यांना परत पाठविण्यात येईल असे कुडल संगम पंचमसाली पीठाचे जयमृत्युंजय स्वामीजींनी सांगितले आहे. ಲಿಂಗಾಯತ ಪಂಚಮಸಾಲಿ ಸಮಾಜಕ್ಕೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ 2A ಹಾಗೂ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ OBC ಮೀಸಲಾತಿಗಾಗಿ ಹಕ್ಕೊತ್ತಾಯಿಸಿ ಈಗಾಗಲೇ ಕಳೆದ 1 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಿರಂತರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚಳವಳಿಯನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಇವತ್ತು ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿರಲಾಗಿದ್ದು, ಈ ಹಿನ್ನೆಲೆ ಒಳಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ 1 ವರ್ಷ ತುಂಬಿರುವಂಥ ಈ ಹೋರಾಟದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಹಕ್ಕೊತ್ತಾಯ ಮಾಡಲು ಇಂದು ಬೆಳಗಾವಿಯ ಮಹಾನಗರದಲ್ಲಿ ಕರೆದಂತಹ ಅಖಿಲ ಭಾರತ ಲಿಂಗಾಯತ ಪಂಚಮಸಾಲಿ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯಕಾರಿಣಿ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಹತ್ವದ ನಿರ್ಣಯಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಇವತ್ತು ಸಭೆಯನ್ನು ಕರೆಯಲಾಗಿದ್ದು, ಈ ಮಹತ್ವದ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಈಗಾಗಲೇ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿ ಸಭೆಯನ್ನು ಕುರಿತು ತಮ್ಮ ಸಲಹೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಪಾದಯಾತ್ರೆ ಸ್ವಾಗತ ಸಮಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಬಸವನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಯತ್ನಾಳ್ ಅವರು, ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಜಯೇಂದ್ರ ಕಾಶ್ಯಪ್ನವರು,
ನಮ್ಮ ಹೋರಾಟ ಸಮಿತಿಯ ಮುಂಚೂಣಿ ನಾಯಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅರವಿಂದ್ ಬೆಲ್ಲದವರು ಮತ್ತು ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಎಚ್ ಶಿವಶಂಕರ್ ಅವರು, ನಮ್ಮ ತ್ರಿಶೂಲ್ ಪಾಣಿ ಪಟೇಲ್ರವರು, ನಮ್ಮ ಲಿಂಗಾಯತ ಗೌಡ ಸಂಚಾಲಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಲ್ಲೇಶ್ ಅವರು, ಮಾಜಿ ಸಚಿವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎ.ಬಿ. ಪಾಟೀಲ್ರವರು, ಮಾಜಿ ಶಾಸಕರಾದ ನಮ್ಮ ಶಶಿಕಾಂತ್ ನಾಯಕ್ ಅವರು, ವಿಶ್ವನಾಥ್ ಪಾಟೀಲ್ರವರು, ರಾಜ್ಯದ ವಿವಿಧ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಆಗಮಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾ ತಾಲೂಕು ಅಧ್ಯಕ್ಷರ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಇಂದು ಪಂಚಮಸಾಲಿ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯಕಾರಿಣಿ ಸಭೆಯಲ್ಲಿ 3 ನಿರ್ಣಯಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಮಾಧ್ಯಮದ ಮೂಲಕ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೀನಿ. ಮೊದಲನೇ ನಿರ್ಣಯ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಪಂಚಮಸಾಲಿ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಬಜೆಟ್ ಒಳಗಾಗಿಯೇ ನಾನು ಕೊಡ್ತೀನಿ ಎನ್ನುವಂಥ ಭರವಸೆಯನ್ನು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನಡೆದಂತಹ ಶಾಸಕರ ಸಭೆಯಲ್ಲಿ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ನಮಗೆಲ್ಲರೂ ಸಹ ಭರವಸೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಆ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ಬರುವಂಥ ಬಜೆಟ್ ಒಳಗಾಗಿಯೇ ನೀವೇನು ಮಾತನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ ಅವತ್ತು ಶಾಸಕರ ಸಭೆಯಲ್ಲಿ, ಆ ಕೊಟ್ಟ ಮಾತಿನಂತೆ ಬಜೆಟ್ ಒಳಗಾಗಿಯೇ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಘೋಷಿಸಬೇಕು ಎನ್ನುವಂತಹ ವಿಚಾರವನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ನಿರ್ಣಯಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಮೊದಲ ನಿರ್ಣಯ. ಎರಡನೇ ನಿರ್ಣಯ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಪಂಚಮಸಾಲಿ 2A ಮೀಸಲಾತಿಯ ಹೋರಾಟವನ್ನು ಹಾಳು ಮಾಡೋದಕ್ಕಾಗಿ ಸಮಾಜವನ್ನು ಒಡೆಯುತ್ತಿರುವ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಕುತಂತ್ರವನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಈ ಸಭೆಯು ಖಂಡಿಸುತ್ತದೆ ಹಾಗೂ ಅವರನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಿರ್ಲಕ್ಷಿಸಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಸಭೆ ಒಮ್ಮತದ ನಿರ್ಣಯವನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಇನ್ನು ಮೂರನೇದು ನಿರ್ಣಯ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಸಚಿವರಾದ ಮುರುಗೇಶ್ ನಿರಾಣಿ ಅವರು ಅವರ ಹೆಸರಲ್ಲಿ ಸಾಮಾಜಿಕ ಜಾಲತಾಣಗಳಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಅನಾಮಧೇಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಶ್ರೀಪೀಠಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಂತಹ ದಾನದ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಮತ್ತು ನಮಗೆ ನೋವುಂಟಾಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವರು ಕೊಟ್ಟಂತಹ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಮರಳಿ ಅವರ ಮನೆಗೆ ವಾಪಸ್ ಕೊಡಲು ಈ ಸಭೆಯ ನಿರ್ಣಯನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ 3 ನಿರ್ಣಯಗಳನ್ನು ಇವತ್ತು ಪಂಚಮಸಾಲಿ ಮಹತ್ವದ ಸಭೆಯಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾಡಿನ ಜನತೆಗೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತಿದ್ದೀನಿ. ಒಟ್ಟಾರೆ ಬೆಳಗ್ಗಿಂದ ಈ ಸಭೆ ತುಂಬ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಸಾಗಿದೆ. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಅನೇಕ ಚರ್ಚೆಗಳಾಗಿದ್ದಾವೆ. ಸಭೆಗೆ ಅನೇಕ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಲಹೆಗಳನ್ನು ಸಮಾಜ ಬಾಂಧವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಸಲಹೆಗಳನ್ನು, ಎಲ್ಲ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ಪರಿಗಣಿಸಿ 3 ನಿರ್ಣಯಗಳನ್ನು ಈ ಒಂದು ಸಭೆಯಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೀನಿ. ಈಗ ಅವ್ರು ಏನೇನು ಸಾಮಾಜಿಕ ಜಾಲತಾಣ ಹೇಳಿದಾರಲ್ಲ, ರೊಟ್ಟಿ ಕೊಟ್ಟಿವಿ, ಬಟ್ಟೆ ಕೊಟ್ಟಿವಿ, ಕಸಬಾರಿ ಕೊಟ್ಟಿವಿ ಅಂತೇಳಿ ಅವ್ರ ಹೆಸರಲ್ಲಿ ಕೆಲವರು ಹೇಳಕತ್ತಾರೆ. ನಾವು ಅದನ್ನು ವಾಪಸ್ ಕೊಟ್ಬಿಡ್ತೀವಿ. ನನಗೇನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅದು. ಅವ್ರು ಏನು ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ ಅದನ್ನು ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ. ಅಲ್ಲ, ಅವ್ರು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಿ ಅಂತ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ವಾಪಸ್ ನೋಡ್ರಿ. ಭಕ್ತರುಗಳು ನಾವು ಸ್ವಾಭಿಮಾನ ಬರ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ, ಈಗ ಪೀಠಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ದಾನ ಧರ್ಮಗಳು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಶ್ರೀಪೀಠಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ದಾನ ಧರ್ಮಗಳು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಕೊಟ್ಟಿದ್ದನ್ನು ಯಾರು ಸಹ ಹೇಳಲ್ಲ. ಆದರೆ ಪಾದಯಾತ್ರೆ ಶುರುವಾದಾಗಿಂದ इल्लीवರೆಗೂ सामाजिक बेळगावमधील शेरीगल्ली येथील सुधीर पद्मन्नवर यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुरेंद्र अनगोळकर फाउंडेशनला भेटवस्तू दिल्या आहेत. बेळगावमधील शेरीगल्ली येथील सुधीर पद्मन्नवर यांनी सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनला त्यांच्या मुलीच्या म्हणजेच ज्वालना आणि निप्पाणी येथील पवन चामराज यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मदत म्हणून सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनला एक ऑक्सिजन सिलेंडर आणि 2 फ्लोमीटर भेट दिल्या आहेत. सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनने कोरोना काळात आपल्या जीवाला न जपता नागरिकांच्या जीवनासाठी म्हणून अधिक मदत केली आहे. त्याचबरोबर त्यांच्या मदतीचे सर्वत्र कौतुक देखील होत होते. त्यांच्या पाठिंब्यामुळे अनेक नागरिक आज जिवंत आहेत. त्याचबरोबर त्यांनी अनेक नागरिकांना ऑक्सिजन फ्लोमीटर असे देऊन मदत केली आहे. नमस्कार. हमने जो मेडिकल जो अनयूज सामग्री घर पे कोने में पड़ा है उसको डोनेट कीजिए करके जो आह्वान किया था, उसको आज सुधीर पद्मन्नवर सर ने हाथ देते हुए आज ऑक्सीजन सिलेंडर और 2 उसके वॉल हम लोगों को डोनेट किया है. ज्वालना जी जो उनकी बेटी है, उनके एनिवर्सरी पे उन्होंने आज ये हम लोगों को सपोर्ट किया है.
तो हमारे हेल्प फॉर नीडी की तरफ से हम लोग उनका धन्यवाद कहते हैं. धन्यवाद. थँक्यू. यावेळी असे सांगण्यात आले आहे की नागरिकांकडे जर वापरलेली अवांछित वैद्यकीय उपकरणे असतील तर ती फाउंडेशनकडे सुपूर्द करावीत, जेणेकरून ते त्यांचे नूतनीकरण करून गरजू लोकांसाठी वापरले जाईल, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स. लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें. शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल. होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स. लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें. शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल. होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे युग संपले आहे. आता कर्नाटकाला नवीन नेतृत्वाची गरज आहे असे विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे युग संपले आहे. आता कर्नाटकाला दुसऱ्या नवीन नेतृत्वाची गरज आहे असे विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी म्हटले आहे. बुधवारी शहरातील गांधी भवनमधील अखिल भारत पंचमसाली समाजाच्या राज्य कार्यकारिणी सभेमध्ये भाग घेण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकसभा संसदचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर कर्नाटकाचे मुख्यमंत्री संसदीय अधिवेशन घेण्याची परंपरा आहे. कर्नाटकातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणणे सामान्य आहे असेही त्यांनी म्हटले आहे. ಸರ್ ಈಗ ಸಿಎಂ ಅವರಿಗೆ ಡೆಲ್ಲಿಯಿಂದ ಆಹ್ವಾನ ಬಂದಿದೆ ಡೆಲ್ಲಿ ಬರಕ್ಕೆ, ತಮಗೇನಾದರೂ ಕರೆದಿದ್ದಾರಾ ಡೆಲ್ಲಿಗೆ?
ಇನ್ನೇನು ಕೆಲಸ ಐತೆ ನಮ್ದು ರಾಜ್ಯದಾಗ ಐತಿ ಬಿಜಾಪುರ. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಅಲ್ಲಿ ಸಂಸದರ ಸಭೆ ಮಾಡಿರಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾವಾಗಲೂ ಲೋಕಸಭಾ ಅಧಿವೇಶನ ಪ್ರಾರಂಭ ಆದಮೇಲೆ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ದಿಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ಎಲ್ಲ ಸಂಸದರನ್ನ ಸಭೆ ಕೂಡಿಸಿ ಕರ್ನಾಟಕದ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಏನೇನು ಪೆಂಡಿಂಗ್ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ಸ್ ಅದಾವೆ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯರಿಗೆ ರಾಜ್ಯಸಭಾ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಮೇಲೆ ಒತ್ತಡ ತರಲಿಕ್ಕೆ ಸಹಜವಾಗಿ ಅದೊಂದು ಪದ್ಧತಿ ಇದೆ ಮೊದಲಿಡೋದು. ನಾನು 10 ವರ್ಷ MP ಇದ್ದೆ. ಆ ಒಂದು ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಿರ್ಬೋದು ಅಂತ ನನಗೆ ಅನಿಸ್ತದೆ. ಇಲ್ಲ ಬಜೆಟ್ನೇ ಫಸ್ಟ್ ಡೇನೇ ಬಜೆಟ್ ಆಗಿಬಿಡ್ತಾರೆ. ಹಿಂಗಾಗಿ ಎಲ್ಲ MP ಗಳು ಸದನ್ ನಡೆದಾಗನೇ ಸಿಗ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿ ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲಿ. ಹಿಂಗಾಗಿ ಈಗಾದ್ರೂ ಈಗ ಬಜೆಟ್ ಮಂಡನೆ ಆಗೈತೆ ಅಂದ್ರೂ ಸಹಿತ ನಾಳೆ ಬಜೆಟ್ಗೆ ಏನು ಒಪ್ಪಿಗೆ ಕೊಡ್ತೈತೆ ಸಂಸತ್ತು, ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಏನು ಡಿಸ್ಕಷನ್ ಆಗ್ತದೆ, ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಏನೇನು ಸಲಹೆ ಸೂಚನೆ ಬರ್ತಾವೆ ಅದನ್ನು ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡಿ ಬಜೆಟ್ ಇದರಲ್ಲಿ ಕೊನೆಗೆ ಏನು ಪಾಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವಾಗ ಕೊನೆಗೆ ಮತ್ತೆ ಫೈನಾನ್ಸ್ ಮಿನಿಸ್ಟ್ರು ಯಾವ್ಯಾವ ರಾಜ್ಯದ ಏನಿದ್ರು ಅದನ್ನ ಅದು ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡಿ ಅದನ್ನ ಬಜೆಟನ್ನು ಪಾಸ್ ಮಾಡ್ಕೊತಾರೆ. ಅದು ಪದ್ಧತಿ. ಸಂಕ್ರಾಂತಿ ಮೇಲೆ ಸಾಕಷ್ಟು ಬದಲಾವಣೆ ಆಗ್ತೈತೆ ರಾಜ್ಯ ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ. ಆಗ್ತೈತಿ ನೋಡಕತ್ರಿ, ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸ ಆಗಲೇಬೇಕು. ಉಗಾದಿ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಹೊಸದೆಲ್ಲ ಬದಲಾವಣೆ ನಿಶ್ಚಿತ. ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ, ಒಳ್ಳೆಯ ಬೆಳವಣಿಗೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಆಗ್ತದೆ. ನಾನು ಬೇಡಿಲ್ಲ, ನಾವೆಲ್ಲ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ಲಕತ್ತಿದ್ದು 2A ಆಗಲಿ ಅಂತೇಳಿ. ಇಲ್ಲೇ ಕರ್ನಾಟಕದ ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಬೆಳಗಾವಿ ಅಧಿವೇಶನ ಸಮಯದಲ್ಲೇ ಕರ್ನಾಟಕ ಬಜೆಟ್ ಪೂರ್ವದಲ್ಲೇ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ನಾನು ಕೊಡ್ತೀನಿ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ತಳವಾರ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಮೊನ್ನೆ STಗೆ ಸೇರಿಸುವಂಥದ್ದನ್ನು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಮಾಡ್ಯಾರ. ನಮ್ಮ ಸಮುದಾಯದ್ದು ಸಹಿತ ಬೇಡಿಕೆ ಇದೆ. ಕರ್ನಾಟಕ ಬಜೆಟ್ಗಿಂತ ಮುಂಚೆ ಈ ಒಂದು ನಮ್ಮ ಸಮುದಾಯದ ಏನು ಬೇಡಿಕೆ ಇದೆ ಅದನ್ನು ಈಡೇರಿಸ್ತಾರೆ ಅನ್ನುವಂಥ ವಿಶ್ವಾಸದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ಆ ತರ ಸಂಘಟನೆ ಒಡಕ್ ಕರ್ತಾ ಇರೋದು 3ನೇ ಪೀಠ ಬೇಕು ಹಾಗೆ ಅಂತ ಹೇಳೋದು ಎಲ್ಲಿ, ಯಾಕೆ ನಿಮ್ಮ ಸಂಘಟನೆ ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕ ನೋಡ್ರಿ, ಏನು ಇದ್ರ ಹಿಂದ್ಗಡೆ ಏನು ಆಗ್ತಾರ ಸರ್? 100 ಪೀಠ ಆದ್ರೂ ಏನೂ ಆಗೋದಿಲ್ಲ. पंचमसाली समाजाला 2A आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष चालविल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. विश्वनाथ देसाई, KNN सिटी न्यूज, बेळगाव. पुढील आठवड्यापासून विविध विभागांसोबत अर्थसंकल्पपूर्व बैठक होणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले आहे. 7 फेब्रुवारीपासून म्हणजेच पुढील आठवड्यापासून विविध विभागांसोबत अर्थसंकल्पपूर्व बैठका होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय निर्णय हे केंद्र सरकारच्या कर्ज आणि अनुदानावर आधारित असतील असेही मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. ಇಲ್ಲಿ ಹಂಗೇನು ಗೊಂದಲ ಏನಿಲ್ಲ. ಅದು ಯಾವಾಗಲೂ ನೀವು ಒಂದು ಸಿಸ್ಟಮ್ ನೀವು ಫಸ್ಟ್ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ. ಬಜೆಟ್ ಸ್ಪೀಚ್ ಇದು, ರಿಯಲ್ ಬಜೆಟ್ಟು ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸು ಅದು ಬೇರೆ ಇರ್ತದೆ. ಇಲಾಖಾ ವೈಸ್ ನಂತರ ಸ್ಟೇಟ್ ವೈಸು ಈ ಥರ ಬರ್ತದೆ. ಅದು 2 ದಿವಸ ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಪಡ್ಕೊಂಡ್ಮೇಲೆ ಯಾವ್ಯಾವ ಸ್ಕೀಮ್ ಕಂಟಿನ್ಯೂ ಆಗಿದೆ ಮತ್ತು ಯಾವ್ಯಾವ ಹೊಸ ಸ್ಕೀಮ್ ಬಂದಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ಅನುಪಾತ ಏನಿದೆ ಆ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ, ಆಮೇಲೆ ಅಮೌಂಟ್ ಎಷ್ಟಿದೆ ಅವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಅದರ ಆಧಾರದ ಮೇಲೇ ನಮ್ಮ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಬರುವಂಥ ಗ್ರಾಂಟಿನ್ ಏಡು, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಬರುವಂಥ ಲೋನ್ಸು, ಇದರ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಬಜೆಟನ್ನು ಕೂಡ ನಾವು ನಿರ್ಣಯ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಬರುವಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ 7ನೇ ತಾರೀಕಿನಿಂದ ನಾನು ಬೇರೆ ಬೇರೆ ಇಲಾಖೆಯ ಬಜೆಟ್ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗೆ ಚಾಲನೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಬೇರೆ ಬೇರೆ ಇಲಾಖೆ ಜೊತೆಗೆ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಅವರೆಲ್ಲರ ಅಭಿಪ್ರಾಯ ತಗೊಂಡು ಬಜೆಟ್ಗಳ ಒಂದು ತೀರ್ಮಾನಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. ಎರಡನೇದಾಗಿ ನಾನೀಗಾಗಲೇ ಮೊನ್ನೆ ಹೇಳಿದ್ದೆ, ಒಂದು ವಾಡಿಕೆ ಇದೆ ಈ ಬಜೆಟ್ ಸೆಷನ್ಗಿಂತ ಮುಂಚೆ ಎಲ್ಲ MP ಗಳನ್ನು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಭೇಟಿಯಾಗುವಂಥದ್ದು. ಅದರ ಸಮಯ ನಿಗದಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಇವತ್ತು.
ಅದಲ್ಲದೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯವನ್ನು ಪ್ರತಿನಿಧಿಸುವಂಥ ಅಂತಾರಾಜ್ಯ ಜಲ ವಿವಾದ ಪ್ರತಿನಿಧಿಸುವಂಥ ಲಾಯರ್ಸ್ಗಳನ್ನು ಕೂಡ ಭೇಟಿಯಾಗುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೆ. ಅವರೆಲ್ಲರನ್ನೂ ಭೇಟಿಯಾಗಿ ಬಹುತೇಕವಾಗಿ ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ ದಿಲ್ಲಿಗೆ ಹೋಗುವಂಥ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಅವು ಅಪಾಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ಸು ಅದರ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಸಮಯ ನಿಗದಿ ಆಗುತ್ತೆ. ಬಹುತೇಕವಾಗಿ ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ दिल्लीಗೆ ಹೋಗೋ ಸಾಧ್ಯತೆ. यावेळी मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले आहे की आंतरराज्यीय पाणी विवादांवर ते राज्यांच्या वकिलांना भेटणार आहेत. ब्युरो रिपोर्ट KNN सिटी न्यूज बेळगाव. क्षयरोग निर्मूलनासाठी महिला बचत गट आणि युवा गटांसाठी 2 दिवसीय दृष्टिकोन निर्माण कार्यशाळा बेळगावमध्ये यशस्वीरित्या पार पडली आहे. 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत हे उद्देश साध्य करण्यासाठी सामुदायिक संरचनांच्या सक्रिय सहभागासाठी 2 दिवसीय दृष्टिकोन निर्माण कार्यशाळा दिनांक 1 फेब्रुवारी 2022 रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाली. बेळगाव शहरातील एकूण 32 महिला स्वयंसहाय्यता गट आणि युवा गटांमधील एकूण 66 सदस्यांनी या कार्यशाळेत सक्रिय भाग घेतला. कर्नाटक हेल्थ प्रमोशन ट्रस्ट बेळगाव यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित केली होती. 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलन करण्यासाठी राष्ट्रीय क्षय निर्मूलन कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी USAID या देणगी पुरवणाऱ्या संस्थेने KHPT या स्वयंसेवी संस्थेला ब्रेकिंग द बॅरिकेड्स हा प्रकल्प बेळगाव जिल्ह्यामध्ये राबविण्यासाठी निधी दिला आहे. या प्रकल्पाअंतर्गत ही कार्यशाळा घेण्यात आली. महादेव पवार, KNN सिटी न्यूज बेळगाव. 25 जानेवारी रोजी भरविण्यात आलेल्या निप्पाणीमधील नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रवेश दिला नसल्याने निप्पाणी तालुका कर्वे अध्यक्ष कपिल कामते यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 25 जानेवारी रोजी निप्पाणीमधील नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रवेश दिला नाही असा आरोप कर्वे निप्पाणी तालुका अध्यक्ष कपिल कमते यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. यावेळी त्यांनी सांगितले की 25 जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यास नकार दिला. ही सभा शहरातील सर्वांसाठी खुली आहे. प्रत्येकाला बोलण्याची आणि समस्या मांडण्याची संधी आहे, परंतु कोणालाही आत प्रवेश न देता पालिकेच्या समोर पोलिसांचा बंदोबस्त ठेवणे कितपत योग्य आहे असा प्रश्न त्यांनी केला आहे. ನನ್ನ ಹೆಸರು ಕಪಿಲ್ ಕಮತೆ ಅಂತ, ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕು ಅಧ್ಯಕ್ಷರು. ಜನವರಿ 25ನೇ ತಾರೀಕು ನಗರಸಭೆಯಲ್ಲಿ ಸಾಮಾನ್ಯ ಸಭೆ ಮೀಟಿಂಗ್ ಇತ್ತು. ನಗರಸಭೆಯಲ್ಲಿ ಆ ಮೀಟಿಂಗ್ ಹೋದಾಗ ಪೊಲೀಸರ ನಿಲ್ಲಿಸಿ ಒಳಗಡೆ ಪ್ರವೇಶ ಕೊಡಲಿಲ್ಲ. ನಾನು ಹೋಗಿದ್ದು ಸಂಗೊಯ್ಯರನ್ನ ಮೂರ್ತಿ ಸ್ಥಾಪನೆ ಬಗ್ಗೆ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ. ಅದರ ಬಗ್ಗೆ ಸಭೆನೆಲ್ಲ ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಆಗತ್ತೆ ಅನ್ನೋ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ನಮ್ಮನ್ನು ತಡೆ ಹಚ್ಚು ಒಳಗೆ ಬಿಡಲಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಆದೇಶ ಐತಿ, ಯಾರನ್ನೂ ಪಬ್ಲಿಕ್ನೂ ಬಿಡಬಾರ್ದು, ಯಾರನ್ನೂ ಬಿಡಬಾರ್ದು ಅಂತ ಈ ಥರ PSI ಹೇಳಿ ನನ್ನನ್ನು ಹೊರಗೆ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಅದು ಮನಸ್ಸಿಗೆ ತುಂಬ ನೋವಾಗಿ ನಾನು ಇವತ್ತು ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಅವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ನಿಮ್ಮ ಅಷ್ಟೇ ತೆಗೆದ್ರೆ ಮತ್ತು ನಾಗರಿಕರು ಯಾರೂ ನಾಗರಿಕರನ್ನ ಒಳಗೆ ಬಿಡಲಿಲ್ಲ, ಗೇಟೇ ಬಂದ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ರು. ಅಂದ್ರೆ ಜನರ ಸಮಸ್ಯೆ ಕೇಳಿ ಸಂಬಂಧ ಮೀಟಿಂಗ್ ಇಟ್ಟಾಗ ಜನರನ್ನ ಯಾಕೆ ಇವರು ಅಲೌ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಮತ್ತು ಇವ್ರು ಯಾರು ಆದೇಶ ಮೇಲೆ ಅದನ್ನು ಎಲ್ಲ ಬಂದ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮನ್ನು ಹೊರಗೆ ಹಾಕಿದ್ರು, ಅದನ್ನು ಕೇಳಬೇಕಾಗಿತ್ತು. ತಾವೇನು ಮನವಿ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ರಿ? ನಾನು ನವೆಂಬರ್ 1ದಾಗ ಕ್ರಾಂತಿವೀರ ಸಂಗೊಯ್ಯರಾಯನ ಮೂರ್ತಿ ಸ್ಥಾಪನೆ ಆಗಬೇಕಂತ ಒಂದು ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ. ಆ ಮನವಿ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಮೀಟಿಂಗ್ನಲ್ಲಿ ಇಡ್ತೀವಿ ಮತ್ತು ಸಭೆಯಲ್ಲೇ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ನಾನು ಸಭೆಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಂತ ಹೋಗಿದ್ದೆ. ಹೋದಾಗ ನಾನು ಹೊರಗಡೆ ಹಾಕಿದ್ರು. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಾವು ಅಧಿಕಾರಿಗಳ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದಿದ್ದೀರಾ? ಅವ್ರೇನು ಹೇಳಿದ್ರು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ? ಇಲ್ಲ, ಅವರು ಅಧಿಕಾರಿ ಗಮನಕ್ಕಂತ ತಂದಿಲ್ಲ. ನಾನು ಗೇಟಿಗೆ ಹೋದಾಗ PSI ಅವರು ನನ್ನ ಹೊರಗೆ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಒಳಗೆ ಹೋಗೋಂಗಿಲ್ಲ, ಮೀಟಿಂಗ್ ಇದೆ, ಅವ್ರು ಆದೇಶ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಕೇಳಿದ್ದೀನಿ, ಯಾರು ಆದೇಶ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಕೊಡಿ, ಮತ್ತು ಸಾಮಾನ್ಯ ಜನರಿಗೆ ಮೀಟಿಂಗ್ ಇದ್ದಾಗ ಯಾಕೆ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರಿಗೆ ನೀವು ಅಲೌ ಮಾಡಲ್ಲ, ಜನರಿಗೋಸ್ಕರ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತೀರಾ ನಿಮಗೋಸ್ಕರ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತೀರಾ ಅಂತ ಕೇಳ್ಬೇಕಂತ ನಾನು ಕೇಳಿದೆ. ಈಗ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಅರ್ಜಿ ಬರೆದಿದ್ದೀರಾ? ಈಗ PSI ಅವ್ರಿಗೆ ಅರ್ಜಿ ಬರೆದಿದ್ದೀನಿ. ನೀವು ಯಾಕೆ ಇದನ್ನು ನಮ್ಮನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿದ್ರಿ, ಒಳಗೆ ಯಾಕೆ ಬಿಡಲಿಲ್ಲ, ಮತ್ತು ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೆ ಬಿಡಲಿಲ್ಲ, ಮತ್ತು ನಿಮ್ಗೆ ಯಾರು ಆದೇಶ ಮಾಡಿದ್ರು, ಮತ್ತು ಯಾರ ಆದೇಶ ಮೇರೆಗೆ ನೀವು ಕೆಲಸ ಮಾಡತ್ತೀರ ಅಂತ ನಾನು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಅರ್ಜಿ ಬರೆದಿದ್ದೀನಿ. ಅವ್ರು ಅರ್ಜಿ ತೊಗೊಂಡಿಲ್ಲ. ಅರ್ಜಿ ನಾವು ತೊಗೊಳ್ಳಲ್ಲ,
ನಾನು ರಿಸೀವ್ಡು ಕೊಡೋಲ್ಲ ಈ ಭಾಷೆನಾಗ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವ್ರ ಮೇಲಿನ ಆಫೀಸರ್ಗೆ ನಾ ಮನವಿಯನ್ನು ಬರ್ತೀವಿ. ಮೇಲಿನ ಆಫೀಸರ್ ಅಂದರೆ ಎಸ್ ಪಿ ಸಾಹೇಬ್ರನ್ನ ಬರ್ತೀವಿ. सामान्य लोकांना त्यांच्या समस्या मांडण्याची संधी न देता कोणती सभा घेतली जाते असे त्यांनी विचारले आहे. अश्विन कुमार अम्मनगी, KNN सिटी न्यूज, निप्पाणी. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए. आराधना के साथ अपनी दिवाली मनाए. कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना. गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी. घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी. इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस. पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस. जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में. बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना. नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना. आराधना, मारुति गली, बेलगाम. थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, ऋतु अनोखी है. हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है. ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है. ये किसकी पलकों में है तस्वीरें, कैसी नुमाइश है. आराधना, मारुति गली, बेळगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आता नजर टाकूया खानापूरमधील बातम्यांवर. खानापूर तालुक्यातील कणकुंभी ग्रामपंचायतमधील चिगुळे गावात असलेल्या शाळेतील विद्यार्थी गेल्या 5 वर्षांपासून कन्नड आणि इंग्रजी विषयापासून वंचित आहेत. खानापूर तालुक्यातील कणकुंभी ग्रामपंचायतमधील चिगुळे हे गाव जवळपास 1200 लोकवस्ती असलेले गाव आहे. मात्र या गावातील इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतची जी शाळा आहे तिथे शिक्षकांची कमतरता भासत आहे. मुलांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे या भागात कन्नड सक्ती असूनही कन्नड शिक्षक नाही आहे. त्याचबरोबर इंग्रजी विषयासाठीही शिक्षक नाही. गेल्या 5 वर्षांपासून या शाळेमध्ये कन्नड शिक्षिका नाहीत. या शाळेत एकूण 63 मुले शिक्षण घेत आहेत. केवळ 2च शिक्षक या मुलांना शिक्षण देत आहेत. मात्र कन्नड विषयासाठी कोणीही शिक्षक नाही. संबंधित अधिकाऱ्यांकडे समस्यांचा पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात आहे, असे चिगुळे गावचे रहिवासी माजी सैनिक गणपत गावडे यांनी सांगितले आहे. गणपत गावडे, सध्या राहणार खानापूर. माझं मूळ गाव चिगुळे. चिगुळे गाव खानापूर तालुक्यामध्ये पश्चिम भागामध्ये किनारा महाराष्ट्र गोवा किनारपट्टीवर येतं आहे. लास्ट बाउंड्री आहे आणि या ठिकाणी ही शाळा जी आहे ती 1ली ते 7वीपर्यंत आहे. सध्या एक 5-6 वर्षापूर्वीच 7वीपर्यंत आम्ही केलेली आहे शाळा सुरू. त्यापूर्वी 4थीपर्यंत 5वीपर्यंत शाळा सुरू होती आणि
त्यावेळेला शिक्षक आम्हाला 5 शिक्षक होते आणि काही आता या 2-3 वर्षात शिक्षकांची प्रमोशन झाल्यामुळं ते शिक्षक बाहेर गेले आणि आता सध्या 2च शिक्षक आहेत. ते आपण एक बेळगाववरनं एक गोव्यावरनं अप अँड डाऊन डेली आहेत आणि आताच हे करून आम्हाला एक अतिथी शिक्षक दिलेले आहेत आणि ह्या ती कन्नड सक्ती असल्यामुळं कन्नड शिक्षक 5 वर्ष नाही आहेत. त्यामुळं मुलांचं बेसिक कन्नड शिक्षणाचं फार मोठं नुकसान व्हायला आलं आहे आणि याचा फटका त्यांना 10वीमध्ये होतो आणि त्यामुळं आमची मुलं पुढचं शिक्षण न घेता गोव्याला हॉटेल व्यवसायासाठी जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामुळं आमची अडचण बरीचपैकी अडचण आर्थिक होऊ शकते आणि झालेली आहे. त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधी या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्यावर लक्ष देऊन आमच्या शाळेच्या मुलावर लक्ष केंद्रित करावं असं आमचं गावकऱ्यांचं सूचना आहे. आणि ह्यामुळं शाळेत बसण्या पावसाळ्यात फार मुश्किल होते. बेंच नाही तरी आम्हाला आमदार निंबाळकर मॅडम यांनी पहिल्यांदा हा बेंच दिलेला आहे आणि तरी पण आता आम्हाला बेंचची आवश्यकता आहे कारण पावसाळ्यात फार मुश्किल होते आणि ही मुलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत शाळेत बसून आणि त्यांना आर्थिक आणि कमरेला फार त्रास होतो. त्यामुळं या ठिकाणी बेंचची आवश्यकता आहे. शाळेची इमारत पडझड झालेली आहे, त्याचा पाठपुरावा केलेला आहे. ते पण सरकारनं लक्ष देऊन करावं आणि जास्तीत जास्त आम्हाला इंग्लिश टीचर्स आणि कन्नड टीचरची माग आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी अशी माझी सैनिक या नात्यानं मी सरकारकडे विनंती करतो. एकूण किती मुलं आहेत शाळेमध्ये? या शाळेमध्ये 63 मुलं आहेत. गेली 3 वर्षे 4 वर्ष हीच पटसंख्या 60च्या वर अवलंबून आहे आणि तरीसुद्धा आम्ही पाठपुरावा केला तरीसुद्धा आम्हाला शिक्षक मिळण्याची कमतरता अजूनही भासत आहे. शिक्षक असल्यामुळे काही मुलं तुम्ही म्हणता की गोव्याला कामाला जात आहेत किंवा पालकांच्या बरोबर जात आहेत, गाव सोडून जात आहेत, हे खरं आहे काय? हे खरं आहे कारण का आजची मुलं ही भविष्यात पुढं काही करतील असं पालकांना आशा आहे आणि करणार. कारण पुढचं आमचं बेसिक शिक्षण नसल्यामुळं काही पालक गोव्यातच आपली मोलमजुरी करतात. त्यामुळं आमच्या मुलांचे आर्थिक नुकसान होऊ नये कॉलेज करून पुढं काही गव्हर्नमेंट सर्व्हिंट या चांगल्या कंपनीमध्ये जावं त्यांचे हे ध्येय धोरण आहे. मग त्यामुळं ही शाळा शिक्षक नाहीत, वेळेवर कोण येत नाहीत, काही लक्ष नाही, सरकारचं पण लक्ष नाही किंवा इथल्या प्रतिनिधींचं लक्ष नसल्या कारणानं ती लोक आम्हालाच बोज होऊ दे, आम्हीच भाड्यातून राहून आमच्या मुलावर आम्ही राहून त्या निमित्तानं आज बरीच मुलं आज गोव्याला शिक्षण घेत आहेत. योग्य शिक्षणाअभावी चिगुळे गावातील काही मुले गोव्यातील हॉटेल्समध्ये काम करण्यास जात आहेत. त्याचबरोबर शाळेमध्ये बेंचची कमतरता भासत असून मुलांना पावसाळ्यात अनेक समस्या उद्भवतात. मात्र सध्या मुलांचे शिक्षणाचे मोठे नुकसान होत असून लवकरात लवकर कन्नड आणि इंग्रजी शिक्षकांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. मंजुनाथ दोडमनी, KNN सिटी न्यूज, चिगुळे. खानापूर तालुक्यातील असोगा येथील श्री रामलिंगेश्वर देवस्थानावरील प्रशासक हटविण्यात आले असून आता विश्वस्त समिती नेमणूक करण्यात येणार आहे. खानापूर तालुक्यातील असोगा जागृत देवस्थान श्री रामलिंगेश्वर देवस्थानावर गेल्या कित्येक वर्षांपासून सरकारने प्रशासक नेमले होते. त्यामुळे असोगा गावच्या स्थानिक विश्वस्त समितीचा हक्क नव्हता. नुकताच बेळगाव जिल्ह्यातील 17 क श्रेणी देवस्थानावरील स्थानिक विश्वस्त कमिटी नेमण्यासंदर्भात नुकतीच सहाय्यक आयुक्त हिंदू धर्मदाय विभागाच्या वतीने आदी सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानिमित्ताने येत्या 3 फेब्रुवारीच्या आत धर्मदाय विभागाच्या वतीने निर्धारित केलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार इच्छुक हिंदू धार्मिक व्यक्ती वयाची 25 वर्षे पूर्ण केलेली, संबंधित देवस्थानावर विश्वास व आस्था आहे, जी व्यक्ती चारित्र्यवान अशा व्यक्तींना मंदिराच्या विश्वस्त कमिटी सदस्य होण्यास अर्ज करता येतो. तेव्हा खानापूर तालुक्यातील असोगा येथील श्री रामलिंगेश्वर मंदिराच्या विश्वस्त कमिटीच्या सदस्यपदी 9 जणांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये 4 सदस्यांच्या जागा राखीव ठेवण्यात आल्या असून 5 सदस्यांच्या जागा सामान्य नागरिकांसाठी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये देवस्थान पुजारीसाठी 1 जागा, परिशिष्ट जाती परिशिष्ट जमातीसाठी 1 जागा, महिलांसाठी 2 जागा तर इतर 4 जागा अशा 9 सदस्यांची विश्वस्त समितीची निवड लवकरच होणार आहे. मंदिरावरील विश्वस्त समितीची निवड ही 3 वर्षांसाठी असून अर्ज करून इच्छिणाऱ्यांनी
निवडणूक ओळखपत्रक, आधार कार्ड, SC ST जागेसाठी जात प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. खानापूर तालुक्यातील असोगा येथील रामलिंगेश्वर देवस्थान हे जागरूक देवस्थान म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर मलप्रभा नदीच्या काठावर वसले असल्याने त्यामुळे मंदिराला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मी ॲडव्होकेट चेतन अरुण मणेरीकर, असोगा गावचा कायमचा रहिवासी आहे. गेली 21 वर्ष खानापूर आणि बेळगाव येथे वकिली व्यवसाय तसेच सामाजिक कार्यात मी सक्रिय असतो. श्री रामलिंग देवस्थान असोगा या देवस्थानावर 2014 साली धर्मदाय विभाग बेळगाव यांनी प्रशासक नेमला. वास्तविक पाहता कर्नाटक हिंदू रिलिजियस इन्स्टिट्यूशन्स अँड चॅरिटेबल एंडोमेंट्स ॲक्ट 1997च्या तरतुदीप्रमाणे 1 वर्षाच्या वर प्रशासक ठेवता येत नाही. परंतु बेळगाव जिल्ह्यासाठी हिंदू जिल्हा धार्मिक परिषदेची रचना न झाल्यामुळं 2014 सालापासून ते 2020-21 सालापर्यंत विश्वस्त समिती नेमण्यासाठी जे तांत्रिक अडचणी होत्या आणि त्या तांत्रिक अडचणी 2020-21 साली दूर झाल्या. जिल्हा धार्मिक परिषदेची रचना झाली आणि जिल्हा धार्मिक परिषदेनं आपल्या बैठकीमध्ये ठराव पास करून असोगा येथील श्री रामलिंग देवस्थानावरती आता पुन्हा एकदा विश्वस्त कमिटी, स्थानिक विश्वस्त कमिटी नेमण्यासाठी पावलं उचलली आणि त्याचप्रमाणे सहाय्यक आयुक्त बेळगाव म्हणजेच पूर्वीचे चॅरिटी कमिशनर ऑफिस जे होतं त्या ऑफिसच्या आयुक्तांनी 19/1/2022 रोजी सार्वजनिक सूचना म्हणजेच प्रकटन केलेलं आहे आणि त्यानुसार तहसीलदार ऑफिसमध्ये त्याचप्रमाणे आमच्या देवस्थानामध्ये त्यांनी नोटीस लावून 9 जणांच्या विश्वस्त समितीसाठी अर्ज मागवले आहेत आणि ह्या विश्वस्त समितीचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा असणार आहे आणि त्या 9 जणांच्या कमिटीमध्ये 4 जागा ह्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. 1 जागा पुजाऱ्यासाठी, 1 जागा SC ST व्यक्तींसाठी आणि 2 जागा महिलांसाठी त्यांनी राखीव ठेवलेल्या आहेत. उर्वरित 5 जागांवरती सामान्य जनता अर्ज करू शकते आणि ज्यांना श्री रामलिंग देवस्थान यापुढेही चांगल्या वैभवाच्या परिस्थितीमध्ये न्यायचं आहे अशा व्यक्तींनी जे देवस्थानासाठी तन मन आणि धनाचा त्याग करू शकतात अशा व्यक्तींनी या विश्वस्त कमिटीसाठी अर्ज करावे आणि अर्ज जे आहेत ते 3 तारखेच्या आत म्हणजे उद्या 3/2/2022च्या आत करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं असोगा गावातील सर्व सुज्ञ नागरिकांनी या विश्वस्त कमिटीसाठी ज्यांना इच्छा असेल, जे सेवा करू इच्छितात अशा व्यक्तींनी आवर्जून अर्ज दाखल करावेत आणि सरकारमार्फत मुलाखत घेऊन त्याचप्रमाणे त्यांनी जोडलेलं जे प्रमाणपत्र असेल त्या सगळ्याचा विचार करून कमिटी नेमली जावी अशी सरकारकडेही मी विनंती करतो. मी संदीप सोमाना पाटील, असोगा गावचा रहिवासी आहे. एकंदरीत जर बघितला तर आपले रामलिंगेश्वर देवस्थानचे जी इतिहास आहे तो पूर्ण कर्नाटकमध्ये चांगल्या रीतीनं डेव्हलप व्हायला पाहिजे. आज जी कमिटी नेमण्याचा 3 तारखेपर्यंत जो टायमिंग दिलेला आहे तो टायमिंगच्या नुसार जे इच्छुक आहेत, जे युवा कार्यकर्ते आहेत त्यांनी पुढे येऊन या कार्यामध्ये भाग घेऊन आपलं जे रामलिंग देवस्थान आहे त्याचं जे सुशोभीकरण करायचं आहे, जे घाट बांधायचा काम आहे किंवा वसतिगृह बांधण्याचं काम आहे, कल्याण मंडप बांधण्याचं काम जे आहे ते होणं अत्यंत गरजेचं आहे आणि यासाठी सरकारनं जे काय फंड असेल, जे काय सुविधा असेल तिथं राबवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याकरिता जे 12 महिन्यातून जे परगावाहून, बेळगाव जिल्ह्याहून, कर्नाटक राज्यावरून जे प्रवासी किंवा प्रेक्षक जे येतात, भक्तजन जे येतात तिथं त्यांची गैरसोय होते. त्या कारणानं तिथं जे सुशोभीकरण व्हायला पाहिजे त्या उद्देशानं जे आपल्याला जी सुवर्ण संधी लाभलेली आहे सर्व युवा पिढीला, युवा वर्गाला, ती त्याचा सर्वांनी उपभोग घेऊन त्याच्यामध्ये सक्रिय भाग घेऊन इच्छुकांनी येत्या 3 तारखेला जे अर्ज भरण्याची जी अंतिम तारीख आहे त्याच्यामध्ये सर्वांनी सक्रियनं भाग घेऊन एकमेकाच्या हाताला हात देऊन हे रामलिंगी देवस्थान जे पुरातन तत्व जे कालाचं जे देवस्थान आहे त्यामधनं हे सर्वांनी आपण एकमेकाच्या हाताला हात धरून याच्यामध्ये सुधारणा करूया. एवढे 2 शब्द बोलून निसर्गरम्य परिसरात वसलेल्या
श्री रामलिंगेश्वर देवस्थानाला पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त व्हावा अशी तालुक्यातील जनतेची मागणी आहे. या ठिकाणी कर्नाटकासह गोवा, महाराष्ट्र आदी राज्यातील पर्यटक मलप्रभा नदीच्या काठावर वसलेल्या श्री रामलिंगेश्वर देवस्थानाला भेट देतात. याशिवाय महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. लाखो भाविक या ठिकाणी उपस्थिती दर्शवितात. आता या देवस्थानावर स्थानिक विश्वस्त समितीची निवड होणार आहे, त्यामुळे देवस्थानाला अधिक महत्त्व येणार आहे. शिवाय देवस्थानाची सुधारणाही होणार आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील जनतेतून समाधान पसरले आहे. सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर. खानापूरमधील भाजपा तालुका अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी भाजप सदस्यांसोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम ऐकला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्मनिर्भर भारतासाठी संपूर्ण देशातील महाशक्ती केंद्र व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले. टीव्ही स्क्रीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंच मार्गदर्शन ऐकतेवेळी खानापूर महाशक्ती केंद्र भाजपा तालुका अध्यक्ष भाजपा संजय कुपूल, बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष भाजपा व वरिष्ठ नेते प्रमोद कोचेरी, बेळगाव जिल्हा कार्यकारिणी सदस्य धनश्री देसाई, सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, वसंत राजेंद्र रायका, देसाई अय्यप्पा, कोडोळी बसू, सानिकोप महांतेश व इतर उपस्थित होते. तानाजी गोरल, KNN सिटी न्यूज, खानापूर. खानापूर तालुक्यातील चापगाव येथे सालाबादप्रमाणे यंदाही ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. खानापूर तालुक्यातील चापगाव येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला बुधवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी सकाळी 9 वाजता पोथी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ज्ञानेश्वरी वाचन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त PDO शिवलिंग मारिहाळ होते. दीप प्रज्वलन माजी सभापती सयाजी पाटील, ग्रामपंचायत उपाध्यक्ष मारुती चोपडे, सदस्य नागराज येळूरकर, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश धपाले आदींच्या हस्ते करण्यात आले. तर विविध देवदेवतांच्या फोटोचे पूजन ग्रामपंचायत सदस्य नजीर सनदी, PKPS सदस्य पिराजी कुऱ्हाडे, नारायण गोदी, बाबू घारशी, देमव्वा मादार, निंगापा येळगुकर, रमेश घारशी, कल्लाप्पा पाटील, भाऊराव पाटील, तुकाराम धबाले आदींच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी श्री महालक्ष्मी गोशाळेचे संस्थापक भरमानी पाटील यांनी पारायण सोहळ्याबद्दल विचार व्यक्त केले. या ठिकाणी पता नाही आणि चापगाव कुठे विचारताय तुम्ही? चापगाव या ठिकाणी मुळात दिसणार एवढं कुठेतरी दिसत. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, आपल्याला वाटतं आपण लई कुठेतरी मोठं आहे, खरं जग हे फार विशाल आहे. यासाठी धार्मिक कार्याची कास धरली पाहिजे. आपल्याला वाटतं एखादं घर बांधलं, एका ठिकाणी 5-10 एकर शेती घेतली, आपण छाती फुगून जातोय. या जगामध्ये याची किंमत फक्त 0 आहे. आणि जाताना फक्त एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो, तुमची धन दौलत जाताना तुमच्या संघ येणार नाही. तुमचं फक्त कर्म आणि कर्म तुमच्या बरोबर येणार आहे. याची दखल वास्तविक मंडळींना आहे. यासाठी आमच्या सुद्धा मंडळी सुद्धा घ्यावी अशी या ठिकाणी पारायण सोहळ्यानिमित्त तुम्हाला आवाहन करतो. आणि सांगू इच्छितो की पूर्वी काय करायचे, ज्याच्याकडे बुद्धी आहे त्याला श्रीमंत समजलं जायचं. म्हणजे 500-1000 वर्षाच्या काळापूर्वी आमच्या मराठी बांधव या ठिकाणी आहेत म्हणून सांगू इच्छितो. पूर्वी काय समजलं, त्याला बुद्धी असायची. आपण आता देव ज्ञानेश्वर महाराज त्या काळात होते, त्याला श्रीमंत समजलं जायचं, मान सन्मान द्यायला जायचा. मधला एक काळ असा आला, म्हणजे राजे वाड्यांचा काळ आला. त्या ठिकाणी ज्याच्या घरी हत्ती, घोडे, गाई, जनावर असायची त्याला श्रीमंत समजलं जायचं, त्याला मान सन्मान द्यायला लागले आपण आपली माणसं. आणि एक आता असा काळ आलाय की ज्याच्याकडे पैसा आहे त्याला श्रीमंत समजलं जायला लागले. 2 दिवस चालणाऱ्या पारायण सोहळ्याला सायंकाळी प्रवचन, कीर्तन, रात्री जागर होऊन गुरुवार दिनांक 3 रोजी पहाटे काकड आरती, गावात दिंडी सोहळा होऊन महाप्रसादाने श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे. सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर. खानापूर तालुक्यातील वीट कामगारांच्या मुलांसाठी म्हणून तंबू शाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
खानापूर तालुक्यातील इदलहोंड सिंगिनकोप अंकले गणेबैल निटूर गर्लगुंजी तोपिनकटी निडगल बरगाव आदी भागात वीट व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. या भागात वीट कामगार म्हणून यमकनमर्डी गोकाक हुक्केरी हल्ल्याळ बेळगाव तालुक्यातील विविध गावचे नागरिक मोठ्या संख्येने या भागात नोव्हेंबर ते मार्च पर्यंत शिवारात स्थायिक होतात. हे वीट कामगार आपल्या सोबत शालेय विद्यार्थी जनावरे आपले कुटुंब घेऊन येतात. मात्र शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय होणे कठीण होते. म्हणून वीट कामगारांच्या मुलांसाठी तंबू शाळेचे आयोजन हे खूपच विद्यार्थी वर्गाला फायदेशीर ठरते. यासाठी BO कार्यालयाच्या वतीने तसेच BRCच्या वतीने गर्लगुंजी इदलहोंड भागात तंबू शाळेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या तंबू शाळा उद्घाटनाच्या प्रसंगी BRC अधिकारी AR आंबगी, CRP गोविंद पाटील, इदलहोंड उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक AR पाटील, गर्लगुंजी मराठी शाळेचे मुख्याध्यापक संतोष चोपडे, शिक्षिका म्हणून संगीता तारिहाळकर, वीट उद्योजक सहदेव मेलगे, वीट कामगार आदी उपस्थित होते. यावेळी तंबू शाळेसाठी 17 विद्यार्थी हजर होते. या 17 विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करण्यात आल्याने या भागातील वीट कामगारांतून समाधान पसरले आहे. यावेळी बोलताना BRC अधिकारी AR आंबगी म्हणाले की विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने तंबू शाळेचे आयोजन केले आहे. या तंबू शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहाराची सोय केली जाणार आहे. याशिवाय इतर सोयीही दिल्या जातील. तेव्हा वीट कामगारांनी आपल्या मुलांना नियमित तंबू शाळेला पाठवून देण्याचे आवाहन करण्यात आले. सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर. खानापूर तालुक्यातील हलशी ग्रामपंचायतीच्या वतीने जलसंपदा अभियान कार्यक्रम संपन्न झाला आहे. खानापूर तालुक्यातील हलशी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने हलशीवाडी येथे जलसंपदा अभियान कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हलसी ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष संतोष हंजी होते. कार्यक्रमाला जिल्हा नियोजन व्यवस्थापक निलम्मा कामठी, जलसंपदा अभियंते राजू भोजपगोळ, जे रडार, पंचायत विकास अधिकारी व सदस्य उपस्थित होते. हलशी ग्रामपंचायतीकडून प्रत्येक घराला शुद्ध नळाचे पाणी देण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न आहे. तेव्हा हलशी ग्रामपंचायत हद्दीतील गावच्या नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी नरेगा योजनेअंतर्गत 100 दिवस रोजगार काम केलेल्या रोजगारांचा गौरव करण्यात आला आहे. सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.
अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. कागवाड तालुक्यातील मोळे गावातील स्मशानभूमीत लावण्यात आलेल्या रोपट्यांकडे दुर्लक्ष झाल्याने रोपटी नाश पावल्याची बातमी KNN सिटी न्यूजने प्रसारित करताच संबंधित अधिकाऱ्यांनी ठिकाणाला भेट देऊन तेथील पाहणी केली आहे. कागवाड तालुक्यातील मोळे गावामधील स्मशानभूमीत 4-5 महिन्यांपूर्वी सार्वजनिक अरण्य विभागाच्या वतीने नरेगा योजनेअंतर्गत शेकडो रोपटी लावण्यात आली होती. पण त्या रोपट्यांना पाणी न घालता त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सर्व रोपटी नाश पावली. त्याबद्दल 10 दिवसांपूर्वी KNN सिटी न्यूजतर्फे प्रसारित करण्यात आलेल्या बातमीमुळे हा सर्व प्रकार संबंधित उच्च अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला व त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणाला भेट देऊन नाश पावलेली रोपटी काढून त्या ठिकाणी नवीन रोपट्यांची लागवड करण्याचे काम वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. यावेळी समाज प्रमुख मेहबूब ऐनापूर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ಫಾರೆಸ್ಟ್ ಖಾತೆದವರು ನಮ್ಮ ಸ್ಮಶಾನದಲ್ಲಿ ಗಿಡಗಳು ಹಚ್ಚಿದ್ದರು. ಆದರೆ ಅವು ಇನ್ನೂವರೆಗೆ ಲಾಗು ಆಗಿದ್ದು, ಈಗ ಒಂದು ತಿಂಗಳು ಆಯಿತು ನೀರು ಹಾಕಿಲ್ಲ. ಅವು ನೀರಿಲ್ದಕ್ಕೆ ಇದು ಆಯ್ತು. ಚಾನಲ್ದವ್ರು ಬಂದು ನಮಗೆ ಭೇಟಿ ಆದರು. ಅವ್ರು ಬಂದು ಇದನ್ನು ಮಾಡಿ ನೀರು ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಚಾಲೂ ಮಾಡಿದರೆ ಒಂದು ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತಾರೆ. ಅದು ದಯಮಾಡಿ ಏನೈತಲ್ಲ ಗಿಡಗಳು ಎದ್ದವು, ಅವು ಜರ ಲಾಗು ಕೂತಾವ್ರಿ. ಇನ್ನೊಂದು ಜರ ಅದ್ರ ಭೀ ನೀರು ಹಾಕಿ ಲಾಗು ಕುಣಿಸ್ರಿ. ಅದೇ ಹಚ್ಚಿದ್ದು ಒಳ್ಳೇದಾಗಿತ್ತು, ಕೆಲಸ ಆಗೈತಿ, ಅದೇನಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅವು ಇದನ್ನಾಗ್ಯಾವ್ರಿ, ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನೆಟ್ಟಿಗೆ. ಮತ್ತು ನೀರು ಹಾಕಿರಿ, ಜರ ನೀರು ಹಾಕಿರಿ ಅಂದ್ರೆ ಚಲೋ ಆಯ್ತು ರೀ. ಚಾನಲ್ದವ್ರು ಬಂದು ನಮಗೆ ವಿಸಿಟ್ ಕೊಡೋಣ ನಾವು ಹೇಳಿದ್ವಿ ರೀ. यावेळी अथनी RFO राजू कांबळे, DRFO अशोक कुंभार, ST अंबिगेर, गावचे प्रमुख नबीसब नदाफ, शमशुद्दीन मकानदार सह अन्य उपस्थित होते. विजय महांतेश अरकेरी, KNN सिटी न्यूज, कागवाड. शाळेमध्ये शाळा सुधारणा समितीची निवडणूक असल्याचे सांगून मुलांना ग्रामपंचायतमधून खुर्च्या आणण्यास सांगितल्याचा प्रकार रायबाग तालुक्यातील परमानंदवाडी गावात सरकारी शाळेत घडला आहे. सरकारी शाळातील मुलांना सरकार अतुलनीय सुविधा देत आहे हे आपणाला माहीतच आहे. पण याचा उपयोग करून घेण्यासाठी केवळ दर्जेदार अधिकारी किंवा शिक्षक नेमणे हे मात्र सरकारला होत नाही. रायबाग तालुक्यातील परमानंदवाडी गावातील सरकारी वरिष्ठ प्राथमिक शाळेचे मुख्य शिक्षक रवी कांबळे यांनी शाळेतील मुलांना शाळेत शाळा सुधारणा समितीच्या निवडणुका आहेत असे सांगून 1 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या ग्रामपंचायतीमधून खुर्च्या आणण्यास सांगितल्या. एक मुलाच्या डोकीवर 1-2 नाही तर 3-4 खुर्च्या आणल्या जात होत्या. सरकारी शाळेतील शिक्षक मुलांना अशी कामे लावत असल्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना प्रायव्हेट स्कूलमध्ये भरती करवत आहेत. यावर क्षेत्र शिक्षणाधिकारी प्रभावती पाटील यांनी आपले विचार मांडले आहेत. ಪದೇ ಪದೇ ಮಕ್ಕಳನ್ನು ಶಾಲೆ ಶಿಕ್ಷಕರು ಪ್ರಿನ್ಸಿಪಾಲ್ರು ಕುರ್ಚಿ ತೊಗೊಂಡು ಬಾ, ಟೀ ತೊಗೊಂಡು ಬಾ ಅಂತ ಬಳಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಹೇಳ್ತೀರಾ? ಯಾವ ಶಾಲೆ ಅಂತ? ಪರಮಾನಂದವಾಡಿ. ಓಕೆ, ನಾನು ಪರಮಾನಂದವಾಡಿ ಒಳಗೆ ಯಾವ ಶಾಲೆ? ಪರಮಾನಂದವಾಡಿಯಲ್ಲಿ ಇರೋದು ಮೇಡಮ್ ಕನ್ನಡ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ. ಕನ್ನಡ ಶಾಲೆ ನಮ್ದು KBS ಪರಮಾನಂದವಾಡಿ. ಓಕೆ, ನಾನು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡ್ತೇನೆ ರೀ, ಚೆಕ್ ಮಾಡ್ತೇನೆ. ಯಾಕೆ ಏನು ಮಾಡಕತ್ತಾರ ಇಲ್ಲ, ಈಗಾಗಲೇ ಅಲ್ಲಿ ಏನೋ SDMC ಏನೋ ಮೀಟಿಂಗ್ ಇದೆ ಅಂತೆ. ಅದರಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಚೇರ್ ತೊಗೊಂಡು ಬಾ ಅಂತ ಪಂಚಾಯತಿಗೆ ಹಚ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದೆಲ್ಲ ಪ್ರೂಫ್ ನಮ್ಮ ಕಡೆ ಇದೆ ಮೇಡಮ್. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವೇನು ಹೇಳ್ತಾರೆ? ನಾ ಈಗ ಹೇಳ್ತೇನೆ ರೀ ಅವ್ರಿಗೆ, ಆ ರೀತಿ ಮಾಡ್ಬಾರ್ದು. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಆಲ್ರೆಡಿ ಏನಂತಂದ್ರೆ
CRPಗಳು ಗೂಗಲ್ ಮೀಟನ್ನು ಪದೇ ಪದೇ ಮಾಡ್ತಿರ್ತೀವಿ ರೀ ಸರ್ ನಾವು. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ CRPಗಳಿಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಈ ರೀತಿ ನಾವು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಕೆಲಸ ಹಚ್ಚಬಾರ್ದು, ಇದನ್ನು ಮಾಡಬಾರ್ದು. ಯಾಕಂದರೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ಕಲಿಕೆಗೆ ಅಷ್ಟೇ ಸೀಮಿತ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಕೂಡ ನಾನು ಸ್ಪಷ್ಟ ಹೇಳಿದ್ದೇನೆ ರೀ ಅವರಿಗೆ. ಆದಾಗ್ಯೂ ಇಂಥದ್ದು ಆಗೈತಿ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಇದನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಮೇಡಮ್, ಈಗ ಏಕಲವ್ಯ ಸ್ಕೂಲ್ನಲ್ಲಿ ಹಾರ್ಗಡೆ ಅಲ್ಲಿ ಹಳಸಿದ ಕಾಯಿಪಲ್ಯಗಳನ್ನು ಹಾಸ್ಟೆಲ್ ಒಳಗಡೆ ಹಾಕ್ತಾರಂತ ಅವ್ರದ್ದು ಸೋಷಿಯಲ್ ವೆಲ್ಫೇರ್. ಯಾಕಂದರೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಈಗಾಗಲೇ ಇದನ್ನು ಆಗೈತೆ, ಎನ್ಕ್ವೈರಿನೂ ಆಗೈತಿ. ಅದು ಮಾಧ್ಯಮದೊಳಗೂ ಕೂಡ ಬಂದು ಹೋಗಿದೆ. ನಾ ಅವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಸೋಷಿಯಲ್ ವೆಲ್ಫೇರ್ ಇಲ್ಲ BCM ಇಲ್ಲ ಸೋಷಿಯಲ್ ವೆಲ್ಫೇರ್ ನಾನು ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಅದಕ್ಕೆ. ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಈ ಥರ ಕೆಲಸ ಹಚ್ಚೋದು ವಿವಿಧ ಮಾಧ್ಯಮಗಳಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಪ್ರಸಾರ ಆಗಿದ್ದರೂ ಕೂಡ ಪದೇ ಪದೇ ಶಿಕ್ಷಕರು ಈ ಥರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೆಲಸ ಹಚ್ತಾದ್ರಲ್ಲ, ಈ ಬಗ್ಗೆ ಏನು? ಈಗ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೇನೆ ರೀ ಅವರಿಗೆ. ಈಗ CRPಗಳ ಮೂಲಕ ನಾನಂತೂ ಅವರಿಗೆ ವಾರ್ನಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದೇನೆ ಸರ್, ಎಲ್ಲ ಮುಖ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯರಿಗೆ. ಅದು ಸರ್ಕಾರಿ ಇರ್ಬೋದು, ಅನುದಾನಿತ ಇರ್ಬೋದು, ಅನುದಾನ ರಹಿತ ಇರ್ಬೋದು, ಪ್ರಾಥಮಿಕ ಇರ್ಬೋದು, ಪ್ರೌಢ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೇನೆ ರೀ, ಈ ರೀತಿ ನೀವು ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಅಂತಲೇ ಹೇಳಿದ್ದೇನೆ. ಆದಾಗ್ಯೂ ಇವತ್ತೇ ನಡೆದೈತೆ ಈಗ ನಾನು ಅದಕ್ಕೆ ನನಗೆ ಪ್ರೂಫ್ ಬೇಕಾಗ್ತದೆ ಸರ್. ನೀವು ಒಂದು ವೇಳೆ ಇದನ್ನು ಕೊಟ್ಟರೆ ನಾನು ನೋಡ್ತೀನಿ ಪ್ರೂಫ್. ನನಗೇನು ಅಲ್ಲಿ ಇದನ್ನಾಗ್ತದೆ ನೋಡ್ತೀವಿ ನಾವು. ನಮ್ಮ EC ಅವ್ರವ್ರನ್ನ ಕಳಿಸಿ ನಾನು ಚೆಕ್ ಮಾಡಿಸ್ತೀನಿ ಸರ್. ಕೇಳ್ತೀನಿ ರೀ, ರೈಟಿಂಗ್ದಾಗ ತೊಗೊಳ್ತೀನಿ ನಾನು ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ, ಸಂಬಂಧಿಸಿದ ಮುಖ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯರಿಂದ ಮತ್ತು ಶಿಕ್ಷಕರಿಂದನೂ ಕೂಡ ರೈಟಿಂಗ್ದಾಗ ತಗೊಂಡು ಅಕಸ್ಮಾತ್ ಹಂಗೆ ಏನಾದರೂ ಇದ್ರೆ ನಾನು DDPRಗೆ ವರದಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಕ್ರಮಕ್ಕಾಗಿ. ಅಲ್ಲ ಅದು ಸರಿ ರೀ, ನಮಗೂ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ನಾನು ಅದೇ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಈಗ CRPರವರಿಗೆ ನಾವು ಪದೇ ಪದೇ ಮೀಟಿಂಗ್ ತೊಗೊಂಡಾಗ ಒಮ್ಮೆ ಫಸ್ಟ್ ನಾವು ಇದನ್ನು ಹೇಳಿರೋದು. ಯಾಕಂದರೆ ಈಗಂತೂ ಕೊರೋನಾ ಇರೋದ್ರಿಂದ SOPಯನ್ನು ನಾವು ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಸೋಷಿಯಲ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಇರ್ಬೋದು, ಮಾಸ್ಕ್ ಇರ್ಬೋದು, ಸ್ಯಾನಿಟೈಸರ್ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲನೂ ಕೂಡ ಪಾಲನೆ ಮಾಡಂತನ ಹೇಳಿದ್ದೀವಿ ನಾವು. ಆದ್ರೂ ಈ ರೀತಿ ಆಗೈತೆ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಕ್ರಮಕ್ಕಾಗಿ DDPRಗೆ ನಾವು ವರದಿ ಸಲ್ಲಿಸ್ತೇವೆ ಅಷ್ಟೇ. ಈಗ ನಾ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ರೀ, ಈಗ ಸದ್ಯ ನಾನು HM ಅವ್ರಿಗೆ ಮಾತಾಡ್ತೇನೆ. ಹಂಗೇನಾದ್ರು ಇದನ್ನ ಅನಿಸಿತ್ತು, ಅವ್ರು ಮಾಡಿ ಸರಿನೇ ಇತ್ತು, ತಪ್ಪಿ ಅವ್ರು ಮಾಡಿದ್ದು ಸರಿನೇ ಐತಿ, ಹೆಂಗೆ ಇದನ್ನ ಐತಂದ್ರೆ ನಾನು DDPRಗೆ वरदी मारते. त्यामुळे आता सरकारी शाळेतील विद्यार्थी हे बालकामगार आहेत का? शिक्षकांना मुलांची जबाबदारी नाही का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. संजीव बॅकुडे, KNN सिटी न्यूज, रायबाग. जोईडा तालुक्याच्या विकासासाठी निधी येत आहे असे सांगण्यात येत आहे, परंतु तो निधी योग्य वापरला जात आहे की नाही हे संबंधित अधिकाऱ्यांनी पाहावे अशी मागणी नागरिकातून होत आहे. जोईडा तालुक्यातील अभिवृद्धीसाठी मोठ्या प्रमाणात निधी येत असल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु याआधी मंजूर झालेली कामे योग्य स्थितीत आहेत का नाही याची पाहणी करून जर नसतील तर ती दुरुस्तीसाठी निधी मंजूर करणे गरजेचे आहे. अन्यथा करोडो रुपये खर्च करून नवनवीन अभिवृद्धीची घोषणा करून जुन्या विकास कामांकडे मात्र दुर्लक्षित झाल्याने ती मोडकळीस आली आहेत. त्यामुळे मंजूर झालेला निधी काही वर्षातच वायफळ खर्च असा निदर्शनास येतो. जोईडा तालुक्यात कित्येक ठिकाणी लघु पाटबंधारे खात्यातर्फे शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे या हेतूने करोडो रुपये खर्च करून पाणी साठविण्यासाठी ब्रिज कम बंधारे बांधण्यात आले आहेत, परंतु त्यातील बहुतांश ब्रिज कम बंधारे मोडकळीस आले आहेत, तर काहीच ठिकाणी पाणी अडविण्यासाठी घालण्यात आलेल्या प्लेट्स गायबच झाल्या आहेत. अशाच ब्रिज कम बंधारे एकूण किती आहेत व त्यातील किती नादुरुस्त आहेत याची पडताळणी करणे गरजेचे आहे. तर असाच रामनगर पांढरी नदी येथे शेतीला मुबलक पाणी मिळावे या हेतूने 2015 साली 2 करोड रुपये खर्च करून ब्रिज कम बंधारा बांधण्यात आला होता, परंतु सदर बांधाऱ्याच्या प्लेट्स गायब झाल्याने योग्य प्रमाणात पाण्याची साठवणूक होत नाही. तसेच काही नादुरुस्त आहेत, याच्याकडे लक्ष घालून तेही सुधारून घेण्याची व सुरळीत करण्याची गरज आहे अशी मागणी नागरिकातून होत आहे. निखिल सुकर, KNN सिटी न्यूज, जोईडा. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. तीन महिन्यात एकही बैठक नाही, बुडाचा कारभार, आचारसंहिता व अधिवेशनाचा अडथळा, फेब्रुवारीत थेट अर्थसंकल्पीय बैठक घेण्याचा निर्णय.
आमदार अनिल बेनके यांनी उत्तर मतक्षेत्रातील काही भागांमध्ये केले बोरवेलचे लोकार्पण. तेंगिनगेर गल्ली, कोनवाळ गल्ली, बापट गल्ली, काळी अमराई आदी भागांचा समावेश. आमदार निधीतून जवळपास 50 बोरवेलचे केले लोकार्पण. माजी मुख्यमंत्री येडियुराप्पांचे युग संपले आहे. कर्नाटकाला आहे दुसऱ्या नेतृत्वाची गरज. विजयपूरचे आमदार बसनगौड पाटील यत्नाळ यांनी मांडले विचार. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.